थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन मात्र या ठिकाणी चेंडू निघून जाईल 38 सर्कलमध्ये. चेंडूला स्टॉप केलं गेलं. आपण पाहताय ती स्पर्धा बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट कैलास कुमार अमोल पाटील स्मरणार्थ आपण पाहू शकतायत या स्पर्धेचं आयोजन आदरणीय राम विष्णू म्हात्रे साहेब विठ्ठलवाडी यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. लाख लाख धन्यवाद आहे. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन. केतन भोईरची ही खासियत राहिली. अनेक वर्ष मात्र टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून अनेक विकेट हॅट्रिक मेडल ओव्हर ज्याने मात्र हाताळलेत असा एक गोलंदाज आपण पाहत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खार्डी गावातील विद्यमान सदस्य म्हणून ज्यांची ओळख. ग्रेट डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन ब्लॉक करून घेतलं स्वतःला या वेळेला आणि काय चेंडू या वेळेला आपण पाहू शकतायत. अप्रतिम देखणा मारा आणि सरळ चेंडू मात्र पायावर जाऊन चेंडू आदळला. तेवढंच खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. लेंथ लाईनचा राजा यावेळेला केतन मात्र अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत लगातार 3 बॉल डॉट आले आणि पहिले षटके प्रगतीपथावर असताना तुकासारख्या फलंदाजाला मात्र यावेळेला खेळवलाय. फुलटॉस बॉल बॉटम हँडचा उपयोग करत सरळ चेंडूला मात्र यावेळेला वळवलं. आदरणीय मोरेश्वर पाटील साहेब यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून येईल 4 धावन करता. वेलकम बाउंड्री संघर्षाचा चौकार. आदरणीय सन्माननीय बाप्पा मोरया चषक षटकार. टायमिंग टेम्परामेंट टेक्निक टॅलेंट रवींद्रच्या बॅटमधून स्पष्टपणे दिसलं आणि इथे मात्र चेंडूला पाठवलं कॉन्फिडंटली. काय असतं स्ट्रोक तो मात्र यावेळेला दर्शवला गेला. षटकार मिळाला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा. पहिल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन यावेळेला आपण पाहतायत चेंडू खूप चांगल्या पद्धतीने वाईट यॉर्कर होता. चेंडूला फक्त फोर्स केला गेलाय. चेंडू निघून जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आणि फेके येईपर्यंत यावेळेला 2 धावा रवींद्रच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोड जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. ती रुची फायटर्स सरतोडी हा संघ कालांतराने खूप चांगली प्रगती होत चाललेली आहे. ती रुची फायटर्स सरतोडी या संघाची. तर एका साईडला खार्डी संघ एक जुना जाणता संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जो निवास यष्टीरक्षकाची भूमिका साकारत असताना आपण पाहत आहेत. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आपण पाहू शकतायत. आता रिव्ह्यू तुम्हाला मिळू शकेल कारण टेक्निकल जो इश्यू होता तो मात्र यावेळेला सॉल्व्ह झालेला आहे. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम त्यासाठी दक्ष साहिल पाटील जतीन केनी एवन जोडी बहाडोलीचे ब्रँड आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 16. यावेळेला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त जणू काही आपण रिप्ले पाहिला आणि सरळ चेंडूला मात्र पाठवून दिला. ओमकार बॉयज स्पोर्ट्सच्या स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा खणखणीत सणसणीत दर्जेदार षटकार. आदरणीय महेंद्रजी भोईर सरावली जे टीम मॅनेजमेंट अप्रतिम सांभाळतात आणि मी विनंती करेन महेंद्रजी भोईर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी प्लीज. मी विनंती करेन महेंद्र भोईर आपण या व्यासपीठावर. जर कोणाचा प्रवेश शुल्क जर राहिला असेल तर प्लीज कृपया करून आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा, त्यांच्याशी भेट घ्या आणि प्रवेश शुल्क जमा करा प्लीज. मी नम्रतेची विनंती करेन, कळकळीची विनंती असेल. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेले. वॉट अ बॅटिंग बाय रवींद्र. डेड बॉल अनिर्णित चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फटका तर चांगला होता परंतु सॉफ्ट डिसमिसल. कव्हरच्या दिशेने खेळण्याचं मन यावेळेला पाहायला मिळालं होतं परंतु तो मोह आवरता आला नाही आणि इथे मात्र मन बनवलं होतं की मी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळेन, इथे मात्र बाउंड्री येईल परंतु तसं काही घडलं नाही. गेम प्लॅन थोडासा चुकला यावेळेला रवींद्रचा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 वर पहिला धक्का 14 धावेंची मात्र अप्रतिम खेळी करून तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. कल्पेशजी घरत यावेळेला उपस्थित होत आहेत, त्यांचं वेलकम करूया. साई ज्योत मायकोपचे एक आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते
महेंद्र भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण वेलकम. शब्दसुमनांनी आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 22वर जाऊन पोहोचली गेली आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं पॉवर प्लेचं बंधन आहे. 5 बॉलचा आतापर्यंत दीपेशच्या हातखंडामधून खेळ संपन्न झाला आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 4 जो रंगताना पाहायला मिळतो. रुची 11 फायटर सरतोडी वर्सेस खार्डी 11. यानंतर 5वा सामना आपल्या भेटीला येईल साईज्योत मायको वर्सेस जयप्रकाश एडवन. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. मनगडाचा वापर करत चेंडूला मात्र वळवलं. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहेत. 1-2 मात्र सेकंड अटेम्प्टला यावेळेला चेंडू फील्ड करतायत आणि संघाची धावसंख्या फलकावर 23वर जाऊन पोहोचली गेली. 11.50ची सरासरी आत्तापर्यंत यावेळेला मेंटेन केली गेली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रुची फायटर सरतोडी या संघाची 23वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कुंदन घरत यांना मी विनंती करेन, DJ मॅन यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. शब्दसुमनांनी रामचंद्र घरत यांचं सुद्धा आम्ही वेलकम करीत आहोत. क्रिकेट दर्दी आहेत, आपलं सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रापासून संतोषजी जंगम आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम महेंदा, आपलं सहर्ष स्वागत आहे. महेंद्र भोईर विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांनी मात्र या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलेले उत्कृष्ट गोलंदाजसाठी शूज आपण पाहत आहेत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जर आपण पाहिलं तर शूज या 2 अवॉर्डसाठी या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेला आहे. ते शूज त्यांचं करूया आपण वेलकम. आपल्या मनपूर्वक आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या 23वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स. केतन भोईर खार्डे एक्सप्रेस यावेळेला मात्र बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता चौकार. 4 धावा. कैलास वसीकुमार अमोल पाटील आपण पाहताय तो बॅनर, भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्या बॅनरवर अप्रतिम ज्या ओळी आहेत त्या मनाला भावून जाणाऱ्या ओळी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणतात ना, सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही. खरोखरच भावपूर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. यावेळेला मात्र चेंडू निघून जाईल. ऑन साईडला खेळला गेला. सिद्धार्थ पवार जेव्हा जेव्हा येतो फलंदाजीला तेव्हा मला ती नाईटची स्पर्धा आठवते. 2 लाखाची स्पर्धा, AB ट्रॉफी, अजय भोईर यांची ती स्पर्धा, संदीप म्हात्रे, त्याचप्रमाणे प्राण भोईर, हरेश्वर किरेन, ऑल टीमची ती स्पर्धा माझ्या डोळ्यासमोर येतो. ओपन संघासमोर खेळताना उमर 11 सारख्या गोलंदाजांना ज्यांनी सळो की पळो करून सोडलं आणि एक लोकल संघाने मात्र त्या संघाला पराभूत केलं होतं आणि त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ पवार ठरला होता. हे सुद्धा मात्र यावेळेला जाण करून देणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक तैनात कॉन्फिडेंटली नव्हते. ओंजळ चांगली नव्हती हातांची, जजमेंट चांगलं नव्हतं आणि इथे पाहता पाहता मात्र झेल कोणाचा सोडलाय तर तुषार घरत सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर यावेळेला कर्दनकाळ. संघाची धावसंख्या फलकावर झालेली आहे, ती लागलेली आहे 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना रुची फायटर सरतोडी हा संघ आपण पाहत आहेत. 3ऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत केतन भोईरचे आतापर्यंत 3. ऑन साईडला झेल सोडलाय तर त्याचा परिणाम सोसा टक्कन आवाज आला. अर्थातच स्वीट टायमिंग, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका, आउट ऑफ द पार्क, षटकार. वॉड बॅटिंग. अनेक अर्धशतक झळकावणारा हा खेळाडू आपण पाहतायत मिस्टर तुषार घरत. मिळून मिसळून राहणारा एक खेळाडू म्हणजेच तुषार घरत आपण पाहतायत मिस्टर तुका. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 36वर. 36. वेलकम गौरव तरेख या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36च्या घरामध्ये. 36वर जाऊन पोहोचली गेली. फुल टॉस बॉल आपण पाहत आहेत. 24 कॅरेटचे हे बॉल आणि 24 कॅरेटच्या बॉलने आता मात्र अगदी वेड लावलंय. इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुल टॉस म्हणून हे टायटल ब्रीद वाक्य आहे ते फुल टॉस बॉलचं.
प्रथमतः MRIच्या चेंडूने मात्र सर्वांना वेड लावून सोडलं, परंतु MRIच्या चेंडूने आजपर्यंत आठवण प्रत्येकाला करून दिली की MRIच्या चेंडूवर मात्र पहिल्या बॉलवर षटकार खेळण्याची मात्र कोणाची हिंमत नव्हती. अशा प्रकारचे ते MRI चेंडू असायचे. परंतु एक काळ गाजवला मिस्टर उमेश मांजरेकर, वन ऑफ द बेस्ट लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळतात. गुडदेवचा ब्रँड भरपूर वर्ष आपण पाहिलं. खूप चांगलं हरिराम या संघातून मात्र अजित म्हात्रे यांनी सुद्धा काळ गाजवला. यावेळेला ऑन साईडला खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आता मात्र यावेळेला जेल स्वीकारला जाईल का, तर यस डेफिनेटली कॅरी केला जातोय. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला तुषार घरतच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. आदरणीय सन्माननीय दिलीपजी आत्माराम घरत विठ्ठलवाडी यांच्याकडून मंडळाला 1100 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे आपल्या मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 36वर जाऊन पोहोचले गेले. 2 गडी बाद झाले. 2.5 बॉलचा खेळ झाला आहे आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर तुषार घरत बॅक टू द पवेलियन. एक षटकार आल्यानंतर थोडंसं कंट्रोल नव्हतं, नियंत्रण नव्हतं आणि त्याचंच कारण यावेळेला पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये तुषार घरत तुका बॅक टू द पवेलियन. सिद्धार्थ 3 बॉलमध्ये 6 धावेंचं आतापर्यंत योगदान देत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस साईजोत मायखोप वर्सेस जयप्रकाश एडवन. जयप्रकाश एडवन हे फार जुनं नाव आपल्याला पाहायला मिळतं आणि आज एडवनच्या 3 टीम खेळलेल्या आहेत. ते सुद्धा फार महत्त्वाची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला मी सातपाटीमध्ये गेलो होतो त्यावेळेला जवळजवळ शेखर किनी एकाच गावामध्ये 72 टीम खेळतात, परंतु तिथे संघर्ष असा असतो की 64 संघ एकाच गावामध्ये खेळताना पाहायला मिळतात. हा रेकॉर्ड आहे. यावेळेला आल्या आल्या जबरदस्त छोटा पॅक बडा धमाका. सागरच्या बॅटमधून आलेला हा कणखर दर्जेदार बाप्पा मोरया चषक षटकार. वॉट शॉट, सुपर टायमिंग. काय फटका खेळला होता. स्टेप आउट झाला, बॅकलिपचा उपयोग केला, बॉडी पोझिशन अप्रतिम होती, नियंत्रण कंट्रोल सुपर यावेळेला पाहायला मिळालं आणि बॅटचा फ्लो जो होता तो डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध त्याच रेंजमध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून गेला. नो डाऊट चेंडू छान होता, परंतु यावेळेला खेळण्याची जी पद्धत आहे सागरची ती अफलातून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या लक्षात असू द्या 36 धावा, 36 रन्स, 3 षटकांचा खेळ. यावेळेला जर आपण पाहिलं 42 धावा झालेत. 42 रन्स, 42 धावा, 3 षटकांच्या समाप्ती अखेर. $42 रन्स ऑन द बोर्ड. आपण पाहत आहेत अप्रतिम ही स्पर्धा, दर्जेदार, एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, अव्वल दर्जाची स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेने गेल्या वर्षापासून वेड लावलंय. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे, जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 5-5 षटकांचे सामने खेळवले जातात. ही खासियत या स्पर्धेची राहिलेली आहे आणि सेकंड इयरमध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा सफाळे गट आज आपल्याला पाहायला मिळतो. लगातार 2 दिवस सफाळे गट, त्यानंतर 40+ गट, पालघर डहाणू वसई विरार गट आपल्याला पाहायला मिळतील आणि शेवटच्या दिवसात 2-2 संघांना जे प्राधान्य यावेळेला मात्र बाहेर येतील त्या संघांना मात्र 5-5, 6-6 षटकांचे सामने खेळायला मिळतील. ऑन साईडला एक षटकारानंतर सागरसुद्धा मात्र या ठिकाणी मोह आवरता आला नाही, परंतु इथे मात्र सिद्धार्थ पवार या ठिकाणी आपण पाहत आहेत बॅक टू द डगआउट. गॉन. सिद्धार्थ एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग काही राहता आलं नाही आणि इथून जर आपण पाहिलं तर बॅक टू द डगआउटमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 42वर 3 धक्के आत्तापर्यंत रुची फायटर सरतोडी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. श्रीकांत भोईर यांना पाहिल्यानंतर डेव्हिड शेफर्ड यांची आठवण येईल अशा प्रकारची त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते आणि चिखलपाडा या गावातून ते मात्र बिलॉंग करताना पाहायला मिळतात. अजित म्हात्रे सर एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीरदादा म्हात्रे
ज्यांचा स्टँड आपण पाहताय सौभाग्यवती स्वप्ना समीर म्हात्रे हा स्टँड आपण पाहतायत आणि त्यांनी स्पॉन्सरशिप केलेला हा संघ म्हणजेच रुची फायटर. रुची या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. जलसारमध्ये सुद्धा अप्रतिम खेळ साकारला होता. असं वाटलं होतं की जागमाता रावळे संघाला पराभूत करेल आणि अंतिम 5-6चे दरवाजे ठोठावेल, परंतु एका साईडला मात्र बॅकफुटला गेला संघ आणि तिथून जागमाता रावळे संघाने क्लास क्वालिटी दाखवली. संघाची धावसंख्या दरम्यान 43 झालेली आहे. 3 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर हर्ष. गुड डिलिव्हरी, तेवढाच वेग. वेग फार महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते, परंतु वेगेबरोबर तुमचं नियंत्रण आणि अचूक टप्पा या जर 2 गोष्टी असतील तुमच्याजवळ तर डेफिनेटली निडर मनाने तुम्ही गोलंदाजी करू शकता. ज्या वेळेला मात्र 7 विकेट घेतले होते न्यूझीलंड संघाबरोबर मोहम्मद शामीने सामी फायनल म्हणून ती ओळखली गेली होती, त्यावेळेला पत्रकार परिषदेमध्ये विचारलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की मोहम्मद शमी तुमची मात्र स्ट्रेंथ काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, रहस्य काय आहे. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला, चेंडू निघून जाईल. वॉट अ कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश त्या ठिकाणी ॲज अ कॅप्टन रोल अदा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 रन्स. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे आणि 4 धक्के आतापर्यंत लागलेत, ते मात्र रुची फायटर सरतोडी या संघाला. तेव्हा मोहम्मद शमीने एकच सांगितलं की माझ्याकडे काही वैशिष्ट्य नाही आहे, रहस्य फक्त एवढंच आहे की मात्र एकच मी धागा पकडून गोलंदाजी करतो. म्हणजेच काय तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी जेव्हा मी करतो त्यावेळेला मला ऑटोमॅटिकली विकेट मिळतात. ही फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली. म्हणजे विकेट टू विकेट गोलंदाजी केल्यानंतर मजबूर होतात फलंदाज खेळण्यासाठी आणि तेव्हा कॉट बिहाइंडचे जास्तीत जास्त चान्सेस असतात असं मात्र त्या ठिकाणी त्यांनी दर्शवलं गेलं. परंतु डिप्रेशनमध्ये 3 वेळा आत्महत्येचा प्रकार केल्यानंतरसुद्धा मात्र मी एक जगातील अव्वल दर्जाचा गोलंदाज विश्वचषकामध्ये घडू शकतो याचं फॉर एक्झाम्पल मिस्टर मोहम्मद शमी. हार्दिक पांड्या जर आपण पाहिलं तर इंजुरीने त्रस्त झाला आणि मोहम्मद शमीला कॉल आला आणि लगेच त्यांनी सांगितलं यस मी डेफिनेटली मात्र या सुवर्ण संधीचं सोनं करेन. यावेळेला आपण पाहू शकता चेंडूचा टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच केला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर. आतापर्यंत 43 जाऊन पोचले गेले. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 43. म्हणजेच एका साईडला रुची फायटर सरतोडी संघाला थांबवलंय, धावांवर मात्र अंकुश लावलाय. व्हेरी नाईस बॉलिंग. यावेळेला बॅटची एज नाही आहे, कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. निवास काय जबरदस्त वन ऑफ द बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 4 षटकांचा खेळ, पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण समीकरण पाहिलं तर एकंदरीत धावांची गती स्कोर कार्डवर 43 झालेली आहे. 4 फलंदाज बाद झालेत, परंतु हर्षने गोलंदाजी करत 1 धाव देऊन 2 गडी बाद केले गेले. धन्यवाद जतीन किनी आणि शेखर किनी. तर एक चांगली माहिती, ज्या वेळेला मात्र गुणलेखन चांगलं असतं त्यावेळेला आमच्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा तेवढं अपडेट देणं फार महत्त्वाची गोष्ट असते. 4 षटकांचा खेळ, 43 धावा. पाणी जातं मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर रोहित त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असताना पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस साईज्योत मायखोप वर्सेस जयप्रकाश एडवन या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि आपण लगेच टॉस त्या ठिकाणी 5-6 चेंडूनंतर या लगेच करणार आहोत. कुंदन थोडेसे रेस्ट घेत आहेत. थोड्याच वेळात मात्र त्यांचं डीजे वाजंत्र अप्रतिम पाहायला मिळेल. टायमिंगचं बेताज म्हणून डीजेच्या माध्यमातून त्यांना ओळखलं जातं. एक स्वतः खेळाडूसुद्धा आपण पाहत आहेत, परंतु आदरणीय वैभवजी घरत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेला कॉपरेट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. त्या व्यासपीठावर मात्र संपूर्ण आयोजकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये मोरेश्वर पाटील आमच्या ऑनस्क्रीनवर, वाढीव गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व संतोषजी जंगम, मासवण मनोर या विभागात येऊनसुद्धा त्यांनी मात्र क्रिकेट पाहिलं आहे. विक्रमगड या ठिकाणी येऊनसुद्धा त्यांनी क्रिकेट पाहिलेलं आहे. म्हणजे संतोषजी जंगम यांचे एक दिवस जरूर मुलाखत होईल, यात काही शंका नाही आहे. जेव्हा मायक्रोफोनवर येतील ते एक दिवस जरूर सांगतील की क्रिकेटची ओढी आणि गोडी कशी निर्माण झाली. क्रिकेट दर्दी आहेत. एकाच साईडला आपण पाहतायत 4 षटकांचा खेळ समाप्तीवर झाल्यानंतर संघाची धावसंख्या 43च्या घरामध्ये पोहोचली गेले. 311 स्टँड आपण पाहत आहेत. त्यानंतर सौभाग्यवती स्वप्ना, समीर म्हात्रे स्टँड आपण पाहत आहेत. कुणालजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची ओळख, तर आपण या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहू शकाल कैलासवासी कुमार अमोल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचं एक बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मोहनेश राऊत यांचं सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर्स आपण पाहत आहेत.
त्यावेळेला चेंडू निघून जाईल एकाच रुळावर 2 गाड्या आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परततील मिस्टर रोहन पवार. बॅक टू द डगआउट. हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत हिरवळ मैदानात. खूप सुंदर स्पर्धेचं आयोजन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 44 धावा झालेल्या आहेत. 5 गडी बाद झाले. तिथून रोहन पवार एक मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. जलसारच्या मैदानात अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिली मॅन ऑफ द मॅच रोहन पवारला मिळाली. आणि ज्या वेळेला मी त्यांना प्रश्न विचारला की रोहन कसं वाटतं, तर त्यांनी सांगितलं मोठ्या स्पर्धेमध्ये, लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये मला पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच मिळाली. त्याचं मला खरोखरच कौतुक वाटतं. आणि तेवढंच टीमचा सपोर्टसुद्धा राहिला. तोच रोहन पवार धावचित बाद झाला. शॉर्टपुलचा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यस डेफिनेटली सक्सेस. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत. कारण एक धाव 2 धावा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणा खेळाडूंचा श्वास निर्माण झालेला आहे. संघाची धावसंख्या फलकावर झालेली आहे. ती जाऊन पोहोचते जवळजवळ 46 रन्स. कुमार संगकारा 2 धावेसाठी फार मोठ्या प्रमाणात ओळखला गेला. कारण 350च्या आसपास जवळजवळ जर आपण पाहिलं तर 2 वेळा त्यांनी धावा काढलेल्या आहेत. 2 धावा त्यांनी 350च्या वरती काढलेल्या आहेत. त्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड आपण पाहू शकला. त्याच्या खालोखाल जर आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, विराट कोहली. अप्रतिम खूप चांगला चेंडू होता. ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं आणि संघाची धावसंख्या आत्तापर्यंत स्थिरावली गेली. 46 वर जाऊन पोहोचली गेली. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 4. वेलकम अमोलजी भोईर. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. सटाळ्याचं एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू. जी स्पर्धा येते 27 आणि 28 या दिवसामध्ये जानेवारी महिन्यामध्ये रोहिदास प्रीमियर लीगचा RPLचा धूमधडाका यंदाच्या वर्षात समुद्रकिनारी वरोरच्या मैदानात पाहायला मिळेल. आणि अमोलजी भोईर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नेहमीच आमच्या समालोचनाला दाद देतात आणि यंदाच्या वर्षातसुद्धा त्यांनी सुवर्ण संधी दिली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही रोहिदास प्रीमियर लीगच्या संपूर्ण आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि स्पेशली अमोल भोईर यांचं मी धन्यवाद व्यक्त करेन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. काय गोलंदाजी केली हार्दिकने. अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. उभारते सितारे खेळाडू आहेत. आणि अपकमिंग टॅलेंटला जेव्हा संधी दिली जाते त्यावेळेला मात्र होप्स त्यांचे वाढतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्लोवर 1 चेंडू, नकल चेंडू फार मोठ्या प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आता अद्ययावत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला नकल चेंडू, तदनंतर आपण पाहतायत खऱ्या अर्थानं बाउन्स खूप महत्त्वाची भूमिका असते. तुमच्याकडे व्हेरायशन असणं फार महत्त्वाची गोष्ट आणि तेच हार्दिक करताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटचं टॉप एज आणि यस टेकन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल या 6व्या बॉलवर, अर्थातच शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं 5 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 46च्या घरामध्ये धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागली गेली. 47 धावांचं लक्ष्य टार्गेट समोर ठेवलं गेलंय. घेऊया आपण एक छोटासा ब्रेक आणि जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन साईज्योत मायखोप आणि जयप्रकाश एडवन या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन, चला आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला, या दोन्ही संघाचे कॅप्टन आणि लगेच क्विकली आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केलं जाईल. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023चा हा शानदार आणि दमदार असा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. मिस यू अमोल आणि सुंदर दोन बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. व्हेरी वेल बॉलिंग हर्ष हार्दिक, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन या थोडंसं धावत या जरा. सईजोत मायखोप आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल जयप्रकाश एडवन आणि साईजोत मायखोप. दोन्ही संघ जबरदस्त संघ पाहायला मिळत आहेत. अगदी डोंगराच्या कडाकपाऱ्यात रवींद्र घरत साहेब नेहमीचा ट्रेनचा प्रवास करताना आमची गाठभेट होत असते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आयोजकाच्या भूमिकेत आहेत. डोंगराच्या कडाकपाऱ्यात वसलेलं हे मैदान आणि अप्रतिम आपण पाहू शकतायत. कल्पेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील तर एका साईडला हर्षलला आपण पाहत आहेत. जयप्रकाश एडवन संघाचे. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि रवींद्रजी घरत यांना मी विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते टॉस कर. अमोल 11 आणि एका साईडला ओमकार बॉईज स्पोर्ट्स. ओमकार बॉईज म्हटलं तरी हरकत नाही आहे आणि अमोल 11 अशा दोन नाण्याच्या बाजू आहेत. कॉईन स्पिन केला नाणेफिकीचं कौल रवींद्रजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते. अमोल 11 यस डेफिनेटली अमोल 11 या ठिकाणी आपण पाहत आहेत. रवींद्रजी घरत साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर कल्पेशजी प्रथमतः वेलकम आहे या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये. कसं वाटतं एकंदरीत आल्यानंतर इथे? एकंदरीत वातावरण जर म्हटलं तर खूपच चांगलं आहे. खेळण्याची संधी या ठिकाणी मिळते. चांगली मोठी टुर्नामेंट या ठिकाणी हाताळायला मिळते. खूपच चांगलं वाटते. नक्कीच टॉस जिंकलेला आहे. नाणेफिकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करणार आहात कारण आतापर्यंत ऑब्झर्व केले तुम्ही कारण चेस धावा होत नाही परंतु तुम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न मानस असेल. हे आयोजन कसं वाटतं? आयोजन अतिशय उत्कृष्ट आहे. त्याबद्दल काही वाद नाही. की आज पूर्ण तुमची टीम आहे? हो आज संपूर्ण टीम. नक्कीच कल्पेश धन्यवाद. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरोधात निर्णय आलेला आहे. 30 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. 30 चेंडू खेळायचे आहेत. 30 चेंडूमध्ये काय मॅक्झिमम टोटल असेल की आपण या धावसंख्येपर्यंत पोहोचलो तर मायकोप संघ अडचणीत येऊ शकेल? आपल्याला आता म्हणजे 5 ओव्हरचं गेम खेळायचं आहे. म्हणजे त्या दरम्यान तरी आपल्याला स्कोर चांगला समोरच्या टीमचं हे करून आपल्याला स्कोर बनवायचं आहे चांगलं. नक्कीच या आयोजनबद्दल थोडक्यात काय म्हणतील आपण? आयोजन तर खूप छान असतं यांचं. एक आपण सांगितलं एक साखरे टुर्नामेंट नंतर यांचं आयोजन खूप छान वाटते मला. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. जयप्रकाश एडवन संघाचे आपल्याला पाहायला मिळाले कॅप्टन कुणाल यावेळेला आपण पाहू शकलात. आणि साखरे चषकानंतर जर आपण पाहिलं तर हे आयोजन सर्वात बेस्ट आहे कारण साखरेच्या मैदानात 6-6 5-5 षटकांचे सामने आहेत खेळवले जातात प्रशांतजी. आणि खास करून ती स्पर्धा जर आपण पाहिली 3 ते 11 फेब्रुवारी कमिंग सून पाहायला मिळणार आहे. जाऊया झाला टॉस. या ठिकाणी साईजोत मायकोप संघाच्या कॅप्टनने सांगितलं टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी स्वीकारण्याचा धाडसी निर्णय घेत आहोत. साईजोत मायकोप ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या ऐकूया प्रशांत जाधवडे यांना. शुक्रिया प्रमोद शेडगे. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. गेंदबाजी की बात करें तो रोहन गेंदबाजी कर रहे प्रमुख गेंदबाज के तौर पर. हार्दिक और दीपेश प्रारंभिक बल्लेबाज. मैच नंबर 4 ये चौथा मुकाबला आज के दिन का. 29 गेंदों में 47 रनों की ज़रूरत है. फिलहाल एक अच्छा मुकाबला. अब हमें खेल दिया कमर इस कमर बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला गया. खिलाड़ी बिल्कुल यहाँ अगर देखे तो कोई मौजूद नहीं है. गेंद बाउंड्री के बाद 6 रन. ब्यूटीफुल शॉट. शुरुआत बहुत बढ़िया बल्लेबाज की. इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश की गई थी. खिलाड़ी है दायरे के अंदर मैदान क्षेत्र में. 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. जीतने के लिए लक्ष्य बिल्कुल आप देख रहे हैं तो एक
इतना बड़ा नहीं है, लेकिन कभी कभार छोटे टोटल हैं जो बहुत इंटरेस्टिंग बन जाते हैं। रुचि फाइटर सरतोड़ी बनाम खारडी 11, ये बहुत ही बड़ा मुकाबला है। बाप्पा मोरिया ग्रुप विठलवाड़ी प्रेजेंट बाप्पा मोरिया चषक 2023 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। 27 गेंदें और 40 रनों की जरूरत है। रोहन अपनी बॉलिंग मार पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज दीपेश। हार्दिक प्रेंग 7 स्कोर 7 पर नन। अच्छी गेंद थी, थोड़ा बैकफुट पर चले गए, गेंद कौन से पर खेल दिया, लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है और गेंद बिल्कुल बाउंड्री रन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए। खराब फील्डिंग हुई है, 4 रन जरूर मिलेंगे और इसका खामियाजा, खराब फील्डिंग करेंगे तो बिल्कुल इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। स्ट्रोक अच्छा था, जट में गेंद थी, खुद के निकाला था, गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन क्षेत्र में, बाउंड्री रन पर खिलाड़ी यहाँ तैनात थे। ओहो हो, खराब फील्डिंग रही है, 2 टांगों के बीच से गेंद बाउंड्री रन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। चौका दीपेश के बल्ले से पहला चौका। स्कोर अगर देखें तो रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप ऑफ स्टंप के बाहर था। अच्छी लेन, गुड स्पॉट पर टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाते भी। विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया। इस ओवर में अभी तक 11 रन आए हैं। पहला ओवर प्रगति पर, हार्दिक के अंदर 7 पर, दीपेश ने बनाए 4 रन। प्रमुख गेंदबाज के तौर पर रोहन अपने बॉलिंग मार पर तैयार। इस बार ऑन साइड पर दोबारा खेलने का प्रयास, अच्छी गेंद थी, अच्छा कमबैक रोहन का। आखिरी गेंद पर बिंदी, पहले ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर अगर देखें तो रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के। जीतने के लिए 24 गेंदों में 36 रनों की जरूरत है। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यूं गए और यूं आए। नंबर 1 तो यार अब एक मानते त्याला सुपरस्टार। सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा है दमदार। सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा है दमदार। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं बाप्पा मोरिया चषक 2023 की अद्भुत कहानी। 24 गेंदें और 36 रनों की जरूरत है। और खारडी की जो टीम है, हार्दिक और दीपेश दोनों बल्लेबाज मैदान के अंदर। हार्दिक पांड्या और दीपेश बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया, गेंद जाती भी लॉन्ग ऑन क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है और कवर के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक खेल दिया था हार्दिक ने। इस प्लेइंग 8 स्कोर मूव्स ऑन 12 पर नन, चेसिंग अ टारगेट ऑफ 47 रन। फिलहाल समीकरण देखिए, 23 गेंदें और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। इससे पहले एक रोचक मुकाबला समाप्त हुआ। रिक्वायर्ड रन रेट की बात करें तो 9.13 का है। राहुल अपनी बॉलिंग मार पर तैयार। प्रतियोगिता का आज का पहला दिन, व्हील ऑर्गेनाइज टूर्नामेंट आप देख रहे हैं इस सीजन का। इस बार ऑन साइड पर या ऑफ साइड पर गेंद जाएगी, ऑफ साइड पर गेंद जाएगी, लॉन्ग ऑफ क्षेत्र में, बाउंड्री रन के बाहर। व्हाट अ शॉट! डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। इट्स अ सिक्सर। तुझा माया व मोराचा नाही का? स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर नन। राहुल अपने बॉलिंग मार पर तैयार। इस बार ऑन साइड पर गेंद दिया, मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है। क्या गेंद के नीचे कोई खिलाड़ी देखने वाली बात? ओ, ये तो लड्डू था। शादी का संबंध नहीं है, लड्डू बांटने का संबंध नहीं है। लेकिन दूसरी एंड पर देखिए क्या हुआ, श्रीकांत भोईर की उंगली खड़ी हो चुकी है। इसका मतलब है कि यहाँ बल्लेबाज एक एंड पर आउट होने वाले। यहाँ एक जीवनदान जरूर मिला मिड विकेट पर, लेकिन रनआउट के तौर पर बल्लेबाज को अपने डगआउट की तरफ जाना पड़ेगा। ओंकार स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटरसाठी जी बॅट दिले, अर्थात रोहन घाबड क्रिकेटपटू देखील आहेत, त्यांचा सन्मान मंचावरती केला जातो। दीपेश या ठिकाणी आहे, ते कोकमाचा एका, त्यांच्या वतीनं रोहन गावड यांचा यथोचित सन्मान मंचावरती नुकताच संपन्न झाला आहे। रोहन सर, मनापासून धन्यवाद, हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद। क्रिकेटच्या खेळाकरता तुमचं योगदान प्रचंड आहे। और फिलहाल स्कोर की तरफ एक बार फिर आपको लेकर जाएंगे। 21 गेंदें और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। खारडी 11 की टीम मैदान के अंदर 19 पर लॉस ऑफ 1 विकेट।
राहुल अपनी बॉलिंग मार पर तैयार। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, विकेट कीपर जोरदार अपील कर रहे हैं। विकेट गुच्छे में आते हुए बल्लेबाज दीपेश बैक टू द पेविलियन जा रहे हैं। खरडी के उम्मीदों को लगता हुआ दूसरा झटका आउट। अरे दादा हो हलू हलू नाच जा, माझे आयटमला हात नको लाव जा। अरे दादा हो हलू हलू नाच जा, माझे आयटमला हात नको लाव जा। मी कामावर कुठे कुठे जाय ना तर माझा मन लागनाय। आलू मी ते रातीला ना जग मला भेटलीस नाय। भाई ग्रुप विठ्ठलवाडीचे ओनर सूरजजी म्हात्रे मंचावरती दाखल झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। शानदार खेळ मैदानावरती। यापूर्वी काही तांत्रिक अडचणीमुळे आपण निश्चित काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला बघायच्या होत्या, अर्थात रिव्ह्यूसारखी गोष्ट होती, अर्थात ते पाहू शकला नव्हता, परंतु आता पुन्हा एकदा या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील अगदी थोड्याच वेळात। 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 चेंडू आणि जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता। 2 मातबर संघ मैदानावरती। चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतंय। यापूर्वी एक रोमहर्षक सामना समाप्त झाला, प्रेक्षकांनी निश्चितच एन्जॉय केला असेल, लाईव्ह देखील, त्याचबरोबर या मैदानावरती देखील प्रेक्षकांनी तो सामना एन्जॉय केलाय। रुची फायटर सरतोडी आणि खार्डीच्या दरम्यान सुरू असलेली अत्यंत आकुटापदा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळलाय, हुकचा चांगला फटका, फलंदाजाला लागले धावांची भूक, या ठिकाणी फटका खेळलाय हुक, धावा मिळते 4 चौकार। हात नंबर 1 आपला गावचा हाय बैल सोडा, हात नंबर 1 आपला गावचा हाय बैल सोडा। हर्ष नए बल्लेबाज मैदान के अंदर आए। स्कोर अगर देखें तो रन संख्या 23 रन 2 विकेट के नुकसान पर। इस बार हवा में खेल दिया, कवर पर गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच आउट। हर्ष बैक टू द पेविलियन, दबाव दोबारा बढ़ता हुआ, एक तेरी एक मेरी, हर्ष की पारी समाप्त हो गई है। हात नंबर 1 आपला गावचा हाय बैल सोडा, अक्षय पाटलांचा बैल गोडा गोडा त्या सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं बापा मौर्य चषक 2023। आज का ये पहला दिन। अभी देखिए समीकरण क्या बना हुआ है, 18 गेंदे और 24 रनों की जरूरत है। राहुल का ओवर बहुत बढ़िया था। ऑन स्क्रीन देखिए हमारे अपडेटर सारी जानकारी आपको दे रहे हैं। ये ग्राफिक नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड 24 रन टू विन दिस मैच। केतन और निवास मैदान के अंदर, और दोनों को पारी को संभालना है, अंडर प्रेशर अच्छी बल्लेबाजी करनी है। रिक्वायर्ड रेट 8 का है। रोहन की ओवर की बात कर तो पहले ओवर में इन्होंने 11 रन दिए थे, और रवि ने विकेट की पिच बहुत अच्छा कैच लपका था, 1 रन आउट, और उसके बाद में एक बहुत महत्वपूर्ण विकेट मिला था। तब विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया लाजवाब रही है रविंद्र की। 23 पर 3, 18 गेंदे और 24 रनों की जरूरत है। क्या यह भी मुकाबला रोचक हो जाएगा? देखने वाली बात है जिस तरह से मुकाबला चल रहा है। फ्लैग स्लीप पे पॉइंट कवर, एक खिलाड़ी इस वक्त लॉन्ग ऑफ पर, या एक बार फिर एक खिलाड़ी लॉन्ग ऑन क्षेत्र में मौजूद है। मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, रूप बना के खेलने का प्रयास, विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, गेंद आई फाइन लेग पर, 1 रन लेने का मौका। स्कोर अगर देखिए यहाँ से आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 24 रन 3 विकेट के नुकसान पर। 17 गेंदों का खेल, 23 रनों की जरूरत है। यहाँ से काउंटडाउन शुरू हो चुका है, क्योंकि आपको वो बॉल बताए जाएंगे, रन बताए जाएंगे, यहाँ से वो दबाव भी बन जाएगा। दबाव में कुछ लोग एक बार फिर बिखरते हैं और कुछ लोग निखरते, ये निखरने का वक्त है। 17 गेंदे 23, इंटरेस्टिंग मैच। प्रमुख गेंदबाज के तौर पर रोहन तैयार, सामना करेंगे बल्लेबाज केतन ऑन स्ट्राइक, और टप्पा ऑफ टर्म के बाहर था, बिल्कुल अच्छी गेंद थी, रक्षात्मक तरीके से खेलना चाहते थे, फुटपक नहीं था, खड़े खड़े रक्षात्मक तरीके से खेलने का प्रयास बल्लेबाज केतन द्वारा। सुंदर गेंदबाजी रोहन की तरफ से, और बेहतरीन विकेट कीपिंग विकेट के पीछे। फ्लैग स्लिप पॉइंट, एक कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑफ बॉडी लाइन पर, लॉन्ग ऑन बॉडी लाइन पर मौजूद है। मिड विकेट है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात। 16 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है।
इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, क्रॉस खेलने की कोशिश विकेट के सामने पाए गए हैं। केतन बैक टू द पेबलन जा रहे हैं। खाली के उम्मीदों को लगता बा चौथा झटका। वंडरफुल बॉलिंग। नवरा बरा गोपाळ बरा गोपाळ बरा गोपाळ कष्टाचं पैसे जरा गोपाळ कष्टाचं पैसे जरा गोपाळ। बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं बापा मोरिया चषक 2023 घमासान मैदान के अंदर जारी है। 15 गेंदों का खेल, 23 रनों की जरूरत है। ओहो, अच्छी गेंदबाजी। पहले ओवर में रोहन महंगे साबित हुए थे, लेकिन एक विकेट गिरने के बाद गुच्छे में विकेट आए, उसके बाद में कमबैक करने का मौका मिला। ये कमबैक है या वेलकम बैक है, ये तो आने वाला समय बताएगा, लेकिन मैच बहुत ही जबरदस्त है। 15 गेंदें और 23 रनों की जरूरत। नए बल्लेबाज नीतीश निवास 1 पर खेल रहे हैं। दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर है और मोमेंटम गेंदबाजों के पास। गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग छिड़ी हुई है। अमूल पाटिल श्रद्धांजलि चषक आप देख रहे हैं। ओपनिंग के बाहर कट कर दिया, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। रन बनाने का कोई अवसर नहीं है। बेहतरीन फील्डिंग, पॉइंट पर शानदार फील्डिंग का नजारा। पहले रविंद्र ने अच्छी विकेट कीपिंग की, अब राहुल की बारी है। राहुल ने पॉइंट पर शानदार फील्डिंग की है। 14 गेंदें और 23 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 4 विकेट के नुकसान पर एक्सीलेंट बॉलिंग बाय रोहन। इस ओवर में बढ़िया गेंदबाजी रही है। बैकफुट जाके आंसर पर खेलने का प्रयास किया गया था। जोरदार अपील। रविंद्र के हाथ अगर देखे तो बिल्कुल सेफ है। अच्छी गेंदबाजी रोहन की। रविंद्र का कैच। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। फिलहाल बहुत महत्वपूर्ण विकेट और नीतीश बैक टू द पेवेलियन गॉन। वेल क्या चल रहा है खेल। गेंदबाज असरदार तो बल्लेबाज फेल। अब क्या यहाँ इस मुकाबले में बल्लेबाज कमबैक करने की कोशिश करेंगे, वो देखने वाली बात है। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। 13 गेंदें और 23 रनों की जरूरत। अब फासला बढ़ रहा है। रिक्वायर्ड 10.62 का हो गया। इसका मतलब है रोहन ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है, लेकिन मैं अभी भी कह रहा हूँ कि आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते। ये गेंद बहुत महत्वपूर्ण है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए केवल निवास का साथ निभाने के लिए। 24 रन 5 विकेट के नुकसान पर खरड़ी। रुचि फाइटर सरतोड़ी ने वापसी का बिगुल बजाया है। समय बहुत महत्वपूर्ण रहेगा। पार्टी नेटवर्क के माध्यम से ये टूर्नामेंट आप देख रहे हैं, लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का नीट एंड क्लीन। ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। राहुल ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। रविंद्र ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया। एक बार फिर रोहन का ये ओवर बहुत बढ़िया था और क्या गेंदबाजी रही। इस ओवर में 1 रन और 2 विकेट, 1 नंबर की गेंदबाजी हुई है। मैच में कमबैक करने का मौका। 12 गेंदें और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। कुंदन हमारे साथ जुड़ेंगे एक मधुर संगीत के साथ। छोटा सा ब्रेक। ना जीतना जरूरी है, ना हारना जरूरी है। ये जिंदगी का खेल है, खेलना बहुत जरूरी है। हार और जीत के बीच एक बार फिर बहुत बड़ा घमासान। जीत की उम्मीद और हार के डर के बीच एक बार फिर बहुत बड़ा बैटल चल रहा है। मजा आ रहा है। 12 गेंदें 23 रनों की जरूरत है। निवास 1 पर। केवल की बात करें तो अभी तक खाता नहीं खोल पाए हैं। 24 रन स्कोरबोर्ड पर है। रिक्वायर्ड बिल्कुल 8 की तरफ तो वो चला गया, बिल्कुल 12 की तरफ। 11.50 के अवसर से आपको रन बनाने हैं। 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 5 बल्लेबाज शेखर डगआउट में आराम फरमा रहे। बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के चले गए। शुरुआत बहुत बढ़िया थी, लेकिन मिडिल ऑर्डर कोलैप्स हुआ। तीसरे नंबर पर जो बल्लेबाज आए उनको भी मौका, सबको मौका था, लेकिन मौके का फायदा नहीं उठा पाए। निवास बंटी जिनके ऊपर रहेगा पूरा दारोमदार। 1 गेंद में 1 रन बनाया है। यहाँ से हीरो बनने का मौका है। 12 गेंदें 23। प्रेशर आपके ऊपर है।
कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है, लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में देखा जाता है। रुक गए, ये रुक गए, सागर भाई रुक गए हैं। हमारी सांसें भी गले में अटकी हुई है। क्या होगा इस मुकाबले में, कौन जीतेगा ये मुकाबला? एक अच्छी गेंद, एक बार फिर कमबैक करने का, पूरा कमबैक करने का मौका मिलेगा। मतलब एक ड्रीम बॉल चाहिए। अगर छठवां विकेट गिरता है तो एक बार परेशानी हो सकती है। एक अच्छा स्ट्रोक आएगा, कमबैक करने का मौका बल्लेबाजों को मिल सकता है। सुंदर गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर, 2 मीटर का अच्छा इस्तेमाल किया गेंदबाजों ने, खास करके रुचि फाइटर सरतोड़ी के गेंदबाज सरना कोर्नू की। जिस तरह से 2 मीटर के अंदर वाइड यॉर्कर डाल रहे हैं। 11 गेंदे 23 रनों की जरूरत है। सागर गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे निवास बंटी। केवल जिन्होंने खाता नहीं खोला, 1 गेंद का सामना किया है। मैच थोड़ा बल्लेबाजों के लिए फंसा हुआ है। हवा में गेंद को खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद में एक बार फिर बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं, राहुल ने गेंद को थर्ड मैन क्षेत्र में फील्ड किया। 1 रन लेने का मौका, सिंगल नहीं आ रहे, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं। अब जाकर 10 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। निवास 2 पर खेल रहे हैं। केवल की बात कर तो अभी भी खाता नहीं खोल पाए हैं। यहाँ से मोमेंटम बनाने की जरूरत है। बेहतरीन स्टार्ट इस ओवर में गेंदबाज सागर के लिए। 2 गेंदों पर अगर देखें तो ज्यादा आजादी नहीं है बल्लेबाजों के लिए, और सटीक लाइन पर सदी भी गेंदबाजी अभी तक रही है। पार्टी नेटवर्क के माध्यम से जितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए, आपका स्वागत है। इससे पहले एक रोचक मुकाबला हुआ था। अभी मोमेंटम है बल्लेबाजों के। अभी मोमेंटम की बात करें तो गेंदबाजों के पास मोमेंटम है। बल्लेबाज यहां से कमबैक करने की कोशिश करेंगे। केवल के ऊपर सबकी निगाह रहेगी, पूरा दारोमदार रहेगा। 10 गेंदे 22, एक बार फिर फासला बढ़ रहा है, और जितना यह फासला बढ़ जाएगा उतना गेंदबाजों का हौसला बढ़ सकता है। रिक्वायर्ड 13.20 का है। शॉट तो बहुत अच्छा, लेकिन खिलाड़ी तैनात। सिद्धार्थ ने लिया कैच, केबल बैक टू द पैवेलियन, और फिलहाल ये 6वां झटका, जोर का झटका, धीरे से लगे। हाय दम नाही कम, कुणाला घाबरत नाही. ए हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो हाय यो वन साइड. सरतोड़ी बहुत बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन सागर की तरफ से, अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहा है। स्कोर अगर देखें तो 25 रन 6 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज अभय मैदान के अंदर आए हैं। निवास 2 पर खेल रहे हैं। 9 गेंदे और 22 रनों की जरूरत है। प्रेशर अभी भी अगर देखें तो बल्लेबाजी के ऊपर साईचोत माइकोप और जयप्रकाश इडबन। मुझे याद है कि इस सीजन में किंग फिशर का जो टूर्नामेंट था वो जयप्रकाश इडबन ने जीता है, चैंपियन बनी है टीम, तो वहाँ कॉन्फिडेंस इनको मिला होगा। लेकिन इस मंच पर जो मिट्टी की विकेट है और जिस तरह से यह टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है, ये सारी चीज़ें देखते हुए बिल्कुल मजा आएगा। क्या एक बार फिर इसका फायदा आने वाले मैचेस में होगा या इस प्रतियोगिता में होगा, वो देखना बहुत जरूरी। 8 गेंदे 9 गेंदों का खेल अभी विशेष, 8 गेंदे और जीतने के लिए अभी भी अगर देखें तो 22 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड छलांग लगाता हुआ पहुंच चुका है। अब एक बार फिर बढ़ रहा है, 13 की तरफ था वो 16 की तरफ चला गया, क्योंकि रन नहीं आ रहे, बिंदी गेंदें आ रही है, विकेट गिर रहे हैं। समस्या एक बार फिर बिल्कुल बल्लेबाजों के लिए। बेहतरीन गेंदबाजी सागर की तरफ से, केवल 1 रन दिया, 1 विकेट चटकाया। 8 गेंदे 22। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पीछे जाके कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, और एक बिंदी गेंद। मैग्निफिसेंट बॉलिंग, वंडरफुल बॉलिंग बाय सागर। 7 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। प्रेशर बढ़ रहा है, प्रेशर कुकर की सिट्टी बल्लेबाजों के लिए बिल्कुल बढ़ती भी। 25 से 6 विकेट के नुकसान पर। देखिए टोटल बिल्कुल छोटा टोटल था, इतना बड़ा टोटल नहीं था, लेकिन आप अनुशासन के साथ गेंदबाजी करेंगे तो परेशानी हो सकती है। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने सागर है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। रोहन ने बहुत अच्छी गेंदबाजी की, सागर ने एक बार फिर बढ़िया प्रदर्शन किया। प्रेशर बल्लेबाजों को बना, 1 रन मुकम्मल किया गया। 1 के ऊपर ही संतुष्ट रहेंगे, तो इसका मतलब है आपके पास 6 गेंदे हैं, केवल 6 गेंदे हैं, और जीतने के लिए अगर देखें तो 21 रनों की जरूरत है। स्ट्राइक रोटेट नहीं हुआ, सिंगल नहीं आए, बहुत सारी चीजें ऑन स्क्रीन देखे। 6 गेंदे 21 रनों की जरूरत है। कहीं मत जाएगा, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। देखते रहे, सुनते रहे। बापा मोरा चषक 2023 का जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं, आपण पुलच्या गुन्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केलाय
माझं भेटेल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात माझं भेटेल जावा मी सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं अमोल पाटिल श्रद्धांजलि का स्कोर अगर देखें तो रन संख्या 26 6 विकेट के नुकसान पर आफ्टर 4 ओवर 26 for loss of 6 wicket। ब्यूटीफुल बॉलिंग बाय सागर एंड रोहन। अब सिद्धार्थ को मौका मिला जिन्होंने बहुत बढ़िया फील्डिंग की थी, एक अच्छा कैच लिया था। शेखर हमारे साथ रहते तो कमेंट्री करना बहुत आसान हो जाता है और मजा भी आता है। सिद्धार्थ तैयार, ऑफ टाइम के बाहर कट करने का प्रयास, काफी ऑफ टाइम के बाहर, गेंद है वाइड बॉल का इशारा। देखिए पिछले 2 ओवर की अगर बात करें तो बल्ले के साथ रन ही आने नहीं आए, वो सबसे बड़ी परेशानी। स्ट्राइक रेट नहीं हुआ, सिंगल नहीं आए, कोई बड़ा स्ट्रोक नहीं आ रहा है तो प्रेशर बनता बाप। 20 रनों का रिक्वायर्ड रेट है, 20 रन चाहिए। एक बार भी देखिए आंकड़े क्या बता रहे, 6 गेंदे और 20 रनों की जरूरत। खारडी के बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं। अक्षय ऑन स्ट्राइक, इस बार ऑन साइड पर गेंद को पुल किया, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री पर मौजूद है लेकिन उनके पास कोई मौका नहीं है। गेंद 1 बॉल बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। 5 गेंदों का खेल 6 से जीतने के लिए 16 रनों की जरूरत। अभी भी ये मैच बना हुआ है। रिक्वायर्ड रेट 19.20 का। तो अक्षय का एक उम्दा स्ट्रोक, 4 गेंदों में 5 पर खेल रहे हैं। निवास 2 पर खेलते हुए। अभय फिलहाल बल्लेबाजी कर रहे, इस प्लेइंग 5 ऑफ टॉप के बाहर गेंद थी, गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ क्षेत्र में, 1 रन लेने का अवसर। अब आपके पास 4 गेंदें हैं और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। निवास को बड़े स्ट्रोक एक बार फिर खेलना बहुत जरूरी है। सिद्धार्थ की अच्छी गेंदबाजी, रोहन ने शानदार प्रदर्शन किया, प्रभावित किया। उसके साथ सागर का स्पेल बहुत बढ़िया रहा है। यहां से मैच बन सकता है। 4 गेंदें 15, अभी भी ये मैच दोनों तरफ बना हुआ है लेकिन खुद के ऊपर यकीन रखने का समय आ गया। 32 6 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर। गेंद और बल्ले के बीच वो संपर्क नहीं हो रहा, वह सबसे बड़ी परेशानी। विकेट कीपिंग बढ़िया रही है। और देखिए निवास का जो खेलने का तरीका है या एक बार फिर तकनीक है या कुछ अच्छी नहीं लग रही है जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे। विकेट के पीछे रविंद्र, महाराष्ट्र पुलिस, मंगलदास गरत, शुक्रिया। ऑफ टॉप के बाहर गेंद थोड़ा सा आगे आए थे और फिलहाल अगर देखें तो रन तो नहीं आ रहे, मतलब वो तेजी के साथ उस रफ्तार के साथ रन आने चाहिए उसी तरह के रन नहीं आ रहे। और समय एक बार भी देखिए बहुत महत्वपूर्ण रहेगा। 2 गेंदों का खेल और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। मैच तो बिल्कुल खाने के लिए फंसा हुआ है। रुचि फाइटर सरतोड़ी ने शिकंजा कस लिया है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, ज्यादा बैंक बैलेंस नहीं था फिर भी कसपट भरी गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा। 32 पर 6, 2 गेंदें और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। प्रेशर निवास के ऊपर, अभय के ऊपर है। इस दबाव की स्थिति में अच्छा प्रदर्शन आप नहीं कर पाए, दबाव को नहीं झेल पाए हैं। अजीत मात्रे और एक तरफ अगर देखें तो श्रीकांत भोईर। अभय इस वक्त खेल रहे कुल मिलाकर 6 पर। निवास ने 5 गेंदों का सामना किया, 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री की तरफ खिलाड़ी मौजूद है। गेंद उनके सर के ऊपर से बाउंड्री के बाहर जाते भी धमखम मैदान के अंदर, बाउंड्री के बाद 6 रन। एक गेंद और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। जयप्रकाश इडमन, साईजोत माइकोप अगले मैच के लिए आप तैयार रहे। इस मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन में रुचि फाइटर सरतोड़ी टीम का छोटा टोटल था लेकिन वो डिपेंड किया गया। कांग्रेचुलेशन रुचि फाइटर सरतोड़ी,
हकारानी 11 हार्ड लक। तो ये जो मुकाबला था जिसमें रवि शानदार कंट्रीब्यूशन रहा है, 15 रनों का, तुषार 13 रन, सागर के 6 रन। दूसरी तरफ से अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी, रोहन 2 ओवर 12 रन 2 विकेट, राहुल के 1 ओवर में 12 रन 2 विकेट, अच्छी गेंदबाजी।